रात्रीचे 12 वाजले होते. मुंबई शहर झोपलं होतं. पण शहराच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात मृत्यूने पहिला वार केला होता. बंदराजवळ एका काळ्या गाडीच्या शेजारी एक माणूस मृत अवस्थेत पडला होता. तो साधा माणूस नव्हता. तो होता अंडरवर्ल्डचा मोठा खेळाडू विक्रम काळे यांचा उजवा हात. पोलीस आले, शरीर तपासलं, पण सगळे थबकले. कारण शरीरावर एकही जखम नव्हती. ना गोळी, ना चाकू, ना विषाचा पुरावा. फक्त खिशात एक छोटासा कागद आणि त्यावर लिहिलं होतं, खेळ सुरू झाला आहे. कोणी लिहिलं होतं हे माहिती नाही. कोण देत होतं ही अदृश्य शिक्षा ते पण माहीत नाही. आणि का सुरू झाला होता हा मृत्यूचा खेळ. विक्रम काळे हे नाव ऐकताच मुंबईतील मोठे मोठे लोक घाबरायचे. त्याच्याकडे करोडोचा काळा पैसा होता. त्याच्या इशाऱ्यावर लोक गायब व्हायचे. पोलीस स्टेशनमध्ये त्याची माणसं होती. राजकारणाशी त्याचा संबंध होता. गेली 10 वर्ष त्याच्यावर शेकडो गुन्हे दाखल झाले, पण शिक्षा त्याला कधीच झाली नाही. तो नेहमी कायद्याच्या पुढे असायचा. पण यावेळी वेगळंच झालं. कोणीतरी त्याच्या मागे लागलं होतं. पुढच्या 3 दिवसात त्याचे आणखी 3 साथीदार मृत सापडले. सगळ्यांचा मृत्यू एकाच पद्धतीने. शरीरावर जखम नाही आणि खिशात तोच संदेश, खेळ सुरू झाला आहे. आता ही केस सामान्य राहिली नाही. सरकारने बोलावला देशातील सर्वात धोकादायक तपास अधिकारी अर्जुन राणे यांना. हा असा गुप्तहेर जो कधीच केस हरत नव्हता. अर्जुन शांत स्वभावाचा होता. त्याच्या डोळ्यात कायमच राग दिसायचा. कारण काही वर्षापूर्वी एका मिशनमध्ये त्याने स्वतःचं कुटुंब गमावलं होतं. त्या दिवसानंतर तो फक्त एकच गोष्ट करत होता, सत्य शोधणे. त्याने पहिलाच रिपोर्ट पाहिला. डॉक्टरांनी लिहिलं होतं, हृदय अचानक बंद पडलं. पण 4 लोक एकामागो एक कसे काय मरू शकतात, तो विचारातच पडला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. अनोळखी नंबर. समोरून हळूहळू आवाज आला, मिस्टर अर्जुन, ही केस सोडा, नाहीतर पुढचा नंबर तुमचाच आहे. अर्जुन हसला आणि म्हणाला, शिकारी कोण आहे ते लवकरच कळेल. फोन कट झाला. तपास पुढे गेला. एक नाव समोर आलं, रिया देशमुख यांचं. ती एक वैज्ञानिक. ती 3 वर्षापूर्वी अचानक गायब झाली होती. तिच्यावर एक गुप्त प्रोजेक्ट होता. एक असं केमिकल जे शरीरात गेल्यावर माणसाचं हृदय बंद करू शकतं. आणि पोस्टमॉर्टममध्ये सुद्धा काही दिसत नाही. पण अचानक ती गायब झाली आणि प्रोजेक्ट बंद. ती 3 वर्षापूर्वी अचानक गायब झाली होती. तिच्यावर एक गुप्त प्रोजेक्ट होता. एक असं केमिकल जे शरीरात गेल्यावर माणसाचं हृदय बंद करू शकतं आणि पोस्टमॉर्टममध्ये पण काही दिसत नाही. पण ती अचानक गायब झाली आणि प्रोजेक्ट बंद झाला. त्या रात्री अर्जुनच्या घरात कोणीतरी घुसलं. लाईट गेले आणि काच फुटली आणि भिंतीवर रक्ताने लिहिलं होतं, तू खूप जवळ येत आहेस. आता स्पष्ट होतं, ही हत्या साधी नव्हती. कोणीतरी अत्यंत हुशार व्यक्ती हे करत होती. 2 दिवसांनी सर्वात मोठा धक्का बसला. विक्रम काळे अचानक गायब झाला. त्याच्या बंगल्यातील 10 सुरक्षारक्षक बेशुद्ध पडले होते. CCTVs तपासले. फक्त एक काळी सावली दिसली. चेहरा झाकलेला, हातावर सापाचा टॅटू. अर्जुनने जुनी फाईल उघडली. रिया देशमुखच्या हातावर हाच टॅटू होता. पण ती तर 3 वर्षापूर्वीच गायब झाली होती. मग आता ती परत आली कशी? रात्रीचे 2 वाजले होते. एका जुन्या कारखान्यातून सिग्नल मिळाला. अर्जुन तिथे पोहोचला. संपूर्ण अंधार. आता एक खुर्ची. त्या खुर्चीवर बांधलेला विक्रम काळे. समोर एक उभी स्त्री. काळे कपडे, हातात इंजेक्शन, आणि ती मागे वळली. ती होती रिया देशमुख. रिया शांत आवाजात बोलू लागली, 3 वर्षापूर्वी विक्रमने माझं संशोधन चोरायचा प्रयत्न केला. मी नकार दिला. त्याने माझ्या भावाला मारलं. मला समुद्रात फेकलं. पण मी वाचले. आणि आज मी न्याय द्यायला आले आहे. विक्रम ओरडत म्हणाला, रिया, तुला जे हवे आहे मी देतो, मला सोड. रिया मोठ्याने हसली. माझा भाऊ परत देशील? विक्रम गप्प झाला. अर्जुन म्हणाला, रिया, कायदा हातात घेऊ नकोस. रिया रागाने म्हणाली, कायदा? ज्याने याला 10 वर्ष वाचवलं. एका क्षणातच तिने इंजेक्शन विक्रमच्या मानेत टोचलं. 10 सेकंद, 20 सेकंद आणि मुंबईचा सर्वात मोठा गँगस्टर मृत झाला. एकही जखम नाही, फक्त शांत शरीर. बाहेर पोलिसांच्या गाड्या आल्या. अर्जुन मागे वळला.
पण पुन्हा समोर पाहिलं तेव्हा रिया गायब झाली. त्या कारखान्यातून बाहेर जाण्याचा एकही रस्ता नव्हता. तरी ती हवेत विरल्यासारखी नाहीशी झाली. आज अनेक वर्ष झाली. रिया देशमुख कधी सापडलीच नाही. अर्जुन राणेनेही नोकरी सोडली. पण लोक अजूनही सांगतात, जर एखादा मोठा गुन्हेगार कायद्यापासून वाचला तर रात्री एक सावली येते आणि खिशात एक कागद ठेवते. त्यावर लिहिलं असतं, खेळ सुरू झाला आहे. आणि सर्वात भीतीदायक गोष्ट, गेल्या वर्षी पुन्हा एका मोठ्या गुन्हेगाराचा मृतदेह सापडला. शरीरावर जखम नव्हती आणि खिशात तोच संदेश, खेळ सुरू झाला आहे. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा. धन्यवाद.